ठीक आहे, चला बघा आपण आता या लेक्चरची जी सुरुवात केली होती कुठून केली होती, व्हायरॉइड्स. ठीक आहे, तर व्हायरॉइड्स काय आहेत आणि व्हॉट आर दी व्हायरॉइड्स. आपण आधीच्या लेक्चरमध्ये T4 पर्यंत बघितलं. ठीक आहे, स्ट्रक्चर ऑफ T4. आणि आता या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट आर व्हायरॉइड्स. ठीक आहे, तर व्हॉट आर व्हायरॉइड्स जर आपण बघितलं तर व्हायरॉइड्स आर दी इन्फेक्शियस पॅथोजन्स. ठीक आहे, दॅट अफेक्ट्स ओनली प्लांट्स. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की दिस अफेक्ट्स ओनली प्लांट्स. ठीक आहे, व्हायरॉइड्स म्हणजे जेव्हा आपण म्हणजे ऑइल्स मध्ये म्हणतो तेव्हा इट इज सिमिलर टू दॅट, म्हणजे व्हायरस सारखं, बट काय फॉल्स स्ट्रक्चर त्याच्या सारखं आहे काय टोटली नाही. सो दीज आर नोन एज व्हायरॉइड्स. ठीक आहे, त्याच्या सारखं असणार म्हणून आपण त्याला ऑइड्स असं म्हणतो. ऑइड्स हा आपण त्याला काय वापरतो, सफिक्स. ठीक आहे, प्रिफिक्स काय असतो तो आधी लागतो. ठीक आहे, सफिक्स काय असतो तो नंतर तिथे अटॅच. ठीक आहे, तर दॅट इज नोन एज ऑइड्स. तो दॅट अफेक्ट्स ओनली प्लांट्स. ठीक आहे, त्याच्यानंतर देअरफॉर आल्सो कॉल्ड एज प्लांट पॅथोजन्स. जर तो फक्त प्लांटला अफेक्ट करेल सो दीज आर नोन एज प्लांट पॅथोजन्स, बिकॉज दीज अफेक्ट ओनली. समजलं, कारण की फक्त प्लांट्सला अफेक्ट करतात म्हणून आपण त्यांना. ठीक आहे, तर स्ट्रक्चरली व्हायरॉइड्स आर स्मॉलर दॅन दी व्हायरसेस अँड पॉजेस सर्क्युलर स्टँड ऑफ राइबोन्यूक्लिक ऍसिड. ठीक आहे, बघा व्हायरॉइड्स ट्रू व्हायरस आहेत का नाही, तर व्हायरस सारखं काहीतरी दिसतं म्हणून आपण याला काय म्हटलं, व्हायरॉइड्स. ठीक आहे, तर आता इथे काय स्ट्रक्चरली व्हायरॉइड्स आर स्मॉलर, बट यांची जी साईज आहे हे कसे स्मॉलर, व्हायरस सारखे आहेत बट व्हायरसेस आहेत का नाही. तर मग याच्यात आणि त्याच्यात काय डिफरन्स आहे, डिफरन्स आहे की दीज आर स्मॉलर, याच्यापेक्षा छोटे आहे. त्याच्यानंतर पॉजेस सर्क्युलर स्टँड ऑफ आरएनए राइबोन्यूक्लिक ऍसिड विथ नो प्रोटीन कोटिंग. असं इथे होतं काय, व्हायरस मध्ये काय होतं, प्रोटीन कोटिंग इज वॉज इम्पॉर्टंट आणि ते इम्पॉर्टंट पार्ट होता. तर प्रोटीन कोटिंग तिथे होती म्हणजे होती. आणि त्या प्रोटीन कोटिंगला काय म्हटलं होतं आपण, कॅप्सिड. प्रोटीन कोटिंगला आपण म्हटलं होतं कॅप्सिड. ठीक आहे, तर इम्पॉर्टंट आहे. दीज एंटिटीज हायजॅक दी सेल्युलर मशिनरी प्रेझेंट इन प्लांट सेल. हे जे एंटिटीज आहेत म्हणजे कुठलं, याचं जे स्ट्रक्चर स्मॉल स्ट्रक्चर आणि सर्क्युलर स्टँड्स ऑफ द राइबोन्यूक्लिक ऍसिड, हे काय करतं, hijack the cellular machinery present in the plant cell to replicate new copies of themselves. आता आपण व्हायरसचा पण मेकॅनिझम काय होतं की त्याची जे पूर्ण मशिनरी आहे ती हायजॅक करायची, होस्टची मशिनरी काय करायची, हायजॅक करायची आणि होस्टच्या मशिनरीला हायजॅक केल्यानंतर स्वतःच्या कॉपीज बनवायच्या. हे आपण कुठल्या सायकल मध्ये बघितलं होतं, लायसोजेनिक सायकल मध्ये बघितलं. लायटिक सायकल मध्ये तो स्वतःच्याच कॉपी बनवत होता, मशिनरी जरी वापरत असला त्याचा तरी पण स्वतःच्याच कॉपी बनवून. आणि तिथे काय करत होता तो, इंटिग्रेट होत होता कुणाशी, त्याच्या जेनेटिक मटेरियलशी. कशात दोघांचा डिफरन्स बघितला होता, लायटिक सायकल आणि लायसोजेनिक सायकल. लायटिक सायकल मध्ये तो होस्टच्या मशिनरीशी इंटिग्रेट करत होता का नाही, बट होस्टची मशिनरी वापरत होता म्हणजे इट इज सिमिलर. हायजॅक दी सेल्युलर मशिनरी प्रेझेंट इन द प्लांट सेल. सो दोघांचंही ते मेकॅनिझम होतं. बट आपल्या लायसोजेनिक सायकल मध्ये काय करत होतो, स्वतःला होस्ट जिनोमचा पार्ट. ठीक आहे, इथे काय करतोय तो, सेल्युलर मशिनरी वापरतो. ठीक आहे, अँड रेप्लिकेट द न्यू कॉपीज ऑफ देमसेल्व्स. म्हणजे स्वतःच्या कॉपी बनवण्यासाठी कोणाची मशिनरी वापरतोय, होस्ट. म्हणून त्याला आपण व्हायरस सारखं काम करतो. व्हायरस हेच काम करतो म्हणून आपण याला व्हायरस असं समजतो. दॅट प्रायमरली अफेक्ट्स ऑल फॉर्म्स ऑफ दी हायर प्लांट. हायर प्लांटच्या सगळ्याच फॉर्म्सना हा इम्पॅक्ट करतो. ठीक आहे, हायर प्लांट्स म्हणजे क्लासिफिकेशन सांगितलं होतं, क्लासिफिकेशन माहिती आहे तुम्हाला, अलगी नंतर ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म आणि सगळ्यात शेवटी अँजिओस्पर्म. तर हायर प्लांटच्या सर्वच फॉर्मला अफेक्ट करतो. ठीक आहे, तर हे झाले याची इंट्रोडक्शन. इथपर्यंत क्लिअर. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण काय बघूया, स्ट्रक्चर ऑफ व्हायरस. काही डाऊट आहे इथपर्यंत काही डाऊट आहे बोलत चला नाही. ठीक आहे, मग आपण काय बघतोय आता, स्ट्रक्चर ऑफ व्हायरॉइड्स. स्ट्रक्चर ऑफ व्हायरॉइड्स जे आपल्या सिलेबसचा इंटिग्रल पार्ट आहे आणि ज्याच्याशी आपण मोस्ट कन्सर्न आहोत. व्हायरॉइड डिफर फ्रॉम दी व्हायरस इन दी स्ट्रक्चर अँड फॉर्म. व्हायरॉइड्स काय करतात, डिफर होतात व्हायरसेस मध्ये कशात, स्ट्रक्चर आणि फॉर्म. ठीक आहे, दिस कन्सिस्ट ऑफ सोनली शॉर्ट स्ट्रँड्स ऑफ सर्क्युलर सिंगल स्ट्रँडेड आरएनए. इथे कसं आहे, सिंगल स्ट्रँडेड आरएनए आहे. आरएनए हा एक फरक आहे, कारण सर्व व्हायरसेस मध्ये आरएनए होता काय नाही, बट व्हायरॉइडचं कॅरेक्टरच आहे काय आहे, आरएनए. व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल काय काय होतं, डीएनए पण असू शकतो, आरएनए पण असू शकतो. इथे फक्त आरएनए. आणि कुठला आरएनए, सिंगल स्टँडर्ड सर्क्युलर आहे. ठीक आहे, सर्क्युलर फॉर्ममध्ये असणारा सिंगल स्टँडर्ड आहे विदाउट प्रोटीन कोट. कॅप्टेन असणार आहे का नाही. समजला दोघांमधला फरक काय, म्हणून यांना आपण व्हायरॉइड्स म्हटलं.
व्हायरस म्हटलं काय नाही म्हटलं. व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक फीचर आहे प्रोटीनचं कॅप्सिड असेल, जेनेटिक मटेरियल आयदर डीएनए असेल किंवा आरएनए असेल, बट आणि साईज मध्ये याच्यापेक्षा मोठा असेल. हा साईज मध्ये कसा आहे त्याच्यापेक्षा छोटा. ठीक आहे. द प्लांट्स दॅट आर इन्फेक्टेड बाय व्हायरस आर रिस्पॉन्सिबल फॉर क्रॉप फेल्युअर. क्रॉप फेल्युअर होणार नाही कारण तो होस्टच्या मशिनरीचा वापर करतो स्वतः रेप्लिकेट करण्यासाठी. म्हणजे होस्टला जे काम नॉर्मली करायचं होतं तो ते करू शकणार आहे का नाही. त्याच्यामुळे काय होणार आहे क्रॉप फेल्युअर. म्हणजे जेवढं तुमचं क्रॉप यायला पाहिजे तसं क्रॉप येणार आहे का नाही येणार आहे. मग ऑल्सो कॉज द लॉस ऑफ द मिलियन्स ऑफ डॉलर इन ऍग्रीकल्चर. त्याच्यामुळे तुमचा ऍग्रीकल्चर जो रेव्हेन्यू आहे त्या ऍग्रीकल्चर रेव्हेन्यू मध्ये मिलियन्स ऑफ डॉलर्सचा लॉस होतो. ठीक आहे. कारण ऍग्रीकल्चरचे जे क्रॉप्स आहेत ते आपण का घेतो कारण त्याच्यावर आपली ऍग्रीकल्चरल रेव्हेन्यू सिस्टम रिस्पॉन्सिबल. ठीक आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर some of the plants that are affected by these pathogens are potatoes, tomatoes, cucumbers, chrysanthemums, coconut palms आणि avocados. ठीक आहे. avocado बघितलाय? avocado बघितलाय काय? आपल्या मार्केटमध्ये येते. बघितलाय का नाही बघितलं? ठीक आहे. avocado फॉरेन मध्ये खूप जास्त डिमांड आहे. आता इंडियामध्ये पण लोक कल्टिवेट करायला लागले आहेत. ठीक आहे. पोटॅटो माहितीये, टोमॅटो माहितीये, कुकुंबरचं माहिती असेल का नाही माहिती? काय कोणी असेल ज्याला कुकुंबर नाही माहिती? आहे का कोणी? कुकुंबर माहिती आहे? कुकुंबर मध्ये काय असेल माहिती आहे? त्याच्यानंतर क्रायसॅन्थेमम आणि कोकोनट पाम. कोकोनट माहिती आहे? ठीक आहे. आणि अदर पाम्स त्याच्या अलग पाम. आणि त्याच्यानंतर avocado. avocado जर बघायचा असला तर avocado सर्वांना माहिती आहे की नाही माहिती आहे? नाही माहिती? माहित असलं तर हो म्हणा, नाही माहिती असेल तर स्पष्ट नाही म्हणा. त्याच्यात काही कमी म्हणा आहे का नाही. ठीक आहे. तर आपल्याला जर नसेल माहित तर आपण त्याला बघू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. असा तुम्ही मार्केटमध्ये बघितला आहे का? बघितलाय नाही बघितलं? ठीक आहे. तर हे असं जे फ्रूट असेल दॅट इज नोन एज avocado. आपल्या मार्केटमध्ये दिसते. तुम्ही जर मार्केट फ्रूट शॉप मध्ये गेला तर avocado, बट त्याची कॉस्ट थोडी जास्त असते कारण ते फॉरेनचे फ्रूट. फॉरेनच्या गोष्टी स्वस्त मिळतात काय नाही. दोज आर कॉस्टली. ठीक आहे. फक्त त्याला टॅग लावतो आपण अमेरिकन नट्स. जे आपले पिस्ताच पण येतात अमेरिकन पिस्ताचिओ. बाहेरचं म्हटलं की आपण आवडीने घेतो आणि जास्त किमतीत घेतो. घेतो नाही घेतो कारण ती आपली सवय आहे. आपण सोडून द्यायचं हा दुसऱ्याचं महाग विकत घेतो. ठीक आहे. क्रायसॅन्थेमम, कोकोनट पाम आणि avocado समजलं. तर avocado रेव्हेन्यू आहे. त्याच्यानंतर पोटॅटो, टोमॅटोचा पण खूप जास्त मार्केट आहे. ठीक आहे. कारण डिफरंट ह्याच्यात आपण त्याला वापर करतो. तर हे जर लॉस झाला तर आपण त्याचा उपयोग करू शकणार आहे का नाही. त्याच्यामुळे हा काय करतो ला नुकसान करतो. बघा मी तुम्हाला म्हटलं आपल्या मॅक्सिमम गोष्टी या कशाच्या भोवती फिरतात? इकॉनॉमी. कशाच्या भोवती फिरतात? इकॉनॉमी. जर पैशाला काही धक्का लागला की आपल्याला सर्वात जास्त शॉक. ठीक आहे का नाही? सत्य आहे. ठीक आहे. तर त्याच्याचमुळे आपण शोधही लावताना असे शोध लावले सुरुवातीला की जे कॅश क्रॉप्सला जास्त नुकसान करतो. आपण असे शोध ऍक्सिडेंटली लागले किंवा नंतर अलाइड गोष्टी लागले. म्हणजे स्टडी आपला याच गोष्टीवर होता बट नंतर आपल्याला ते लक्ष दुसऱ्या प्लॅटफॉर्म तर मग आपण तिकडे शिफ्ट झालो. बट मेजरली आपली रिसर्च कशाशी रिलेटेड आहे? इकॉनॉमी. कुठून? म्हणजे जर आपले क्रॉप जे महत्वाचे क्रॉप्स आहेत जिथून आपल्याला पैसे आहेत ते जर अफेक्ट होत असेल तर आपण तिथे जास्त पैसे भरून रिसर्च करू. बट ते कुठल्या तरी ग्रासला किंवा दुसऱ्याकडे होईल तर आपण तेवढं लक्ष देऊन करतो का नाही. तिथे आपण बजेट कन्स्ट्रेंट आणतो किंवा आपण मेजरली त्याच्याकडे लक्ष देत नाही. आणि असंच हिस्ट्री आपल्याला सांगतो. ठीक आहे. व्हायरस वर द फर्स्ट डिस्कवर्ड बाय थिओ डिनर. ठीक आहे. ठीक आहे. थिओडोर डिनर असं त्यांचं थिओ डिनर इन द इयर 1971. ठीक आहे. 1971 मध्ये याचा शोध लागला. ठीक आहे. 1971 मध्ये आपण काय करत होतो? इंडिया काय करत होता? बांगलादेश सोबत युद्ध करत होता माहिती आहे. 1971 मध्ये इंदिरा गांधी प्रधानमंत्री होते तेव्हा आपण वॉर करत होतो आणि फॉरेन मध्ये रिसर्चच्या डिस्कवरी सुरू होत्या. ठीक आहे. आपण छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडत होतो. 65 मध्ये जेव्हा 65च्या आसपास जेव्हा लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान होते तेव्हा आपली जे भुकमरी होती, लोकांना पुरेसं अन्न नव्हतं. ठीक आहे. आणि बाहेर या लेवलचं रिसर्च सुरू. म्हणजे जेव्हा आपण इथून आपल्या ग्लोबल केस स्टडीज कम्पेअर करतो. ठीक आहे. जोक सपाट. पण जेव्हा आपण या गोष्टी कम्पेअर करतो आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपण त्यावेळेस कुठे होतो. ठीक आहे. रिसर्च मध्ये आपलं स्थान कुठे होतं. ठीक आहे. इट वॉज एक्झामाइन्ड
It was examined in the potato spindle tuber virus caused huge loss to the potato industry. ठीक है, viruses were first discovered by Theo Dinner in the year 1971 and it was first examined in the potato spindle tuber virus. ठीक है, याला शॉर्ट मध्ये PSTV डिसीज होतो. ठीक आहे, पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरस. ठीक आहे, हे अनेकदा तुम्हाला PSTV बघायला मिळेल. त्याचा फुल फॉर्म काय? पोटॅटो स्पिंडल ट्यूबर व्हायरस. ठीक आहे, तर आणि यांनी काय केलं, पोटॅटो इंडस्ट्रीला खूप ह्यूज लॉस का, कारण याच्यामुळे भरपूर जास्त प्रमाणात लॉस होणार आहे. प्लांटचा यील्डचा लॉस होणार आहे, प्लांटचा याचा लॉस होणार आहे. कळत आहे? कळत आहे? कारण यांनी काय केलं, आणि बघा इथे आपण काय म्हटलं, कुठे लॉस झाला त्याने, कॉज ह्यूज लॉस टू पोटॅटो. म्हणजे पुन्हा काय कशाशी रिलेटेड आहे, ठीक आहे, इकॉनॉमीशी रिलेटेड असल्याशिवाय आपण काय बघतो काय नाही. हे बिगर पिक्चर पाहिजे आणि तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे फक्त त्या विषयातले कन्सेप्ट माहिती असणं लक्षात नाही, पण त्याच्या अलाइड फॅक्ट तुम्हाला जोडता आले आणि तो स्टडी तुम्हाला कुठे ना कुठे हे करतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला त्याचे फॅक्ट्स, कंटेम्पररी फॅक्ट्स तुम्ही लिंक करू शकता आणि त्याचा फायदा तुम्हाला. ठीक आहे, व्हायरस आर दी प्लांट पॅरासाइट्स. व्हायरस काय? प्लांट पॅरासाइट्स. ठीक आहे, कारण ते डिसीज कोणाला कॉज करतात? फक्त प्लांट. लाईक ट्रान्सक्रिप्शनल मशिनरी ऑफ द सेल ऑर्गेनिझम. Viruses are the plant parasites like the transcriptional machinery of the cell organelles, such as the nucleus of the chloroplast, since they are known to be non-coding. ठीक है, viruses are the plant parasites like transcriptional machinery of cell organelles, such as the nucleus of the chloroplast, since they are known to be non-coding. These replicate by the process of RNA ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, हे कुठल्या प्रोसेसनी रिप्लिकेट होतात? रिप्लिकेट म्हणजे काय, एकाचे दोन किंवा त्यांचे हे. तर RNA ट्रान्सक्रिप्शन. ठीक आहे, ट्रान्सक्रिप्शन ट्रान्सलेशन या प्रोसेस माहिती आहे. ठीक आहे, याच्या रिप्लिकेशन साठी जी प्रोसेस आहे दॅट इज RNA ट्रान्सक्रिप्शन. दे मेनली इन्फेक्ट द इपिडर्मिस ऑफ द होस्ट. कशाला इन्फेक्ट करतात? इपिडर्मिस. कशाला? इपिडर्मिस ऑफ द होस्ट आफ्टर कॉजिंग मेकॅनिकल डॅमेज टू द सेल वॉल ऑफ दी प्लांट. ठीक आहे, प्लांट सेल आणि एनिमल सेल मध्ये डिफरन्स आहे. कशाचा डिफरन्स आहे? क्लोरोप्लास्ट आहे आणि कशाचा डिफरन्स आहे? सेल वॉलचा डिफरन्स आहे. सेल वॉलचा डिफरन्स आहे. ठीक आहे, पण आपण सेल वॉलच्या म्हणजे क्लोरोप्लास्ट डिफरन्सची जास्त कन्सर्न आहोत म्हणजे सेल वॉलच्या. कशाच्या? सेल वॉलच्या. Because they mainly infect the epidermis of the host. कुठली epidermis? epidermis माहिती आहे? सर्वात वरची टोक. That is epidermis, स्किनच्या वरची. That is known as epidermis. Derma means skin layer. जसं आपण ह्यूमन बीइंग मध्ये करतो तसंच प्लांट मध्ये. ठीक आहे, epidermis इथे आउटर मोस्ट लेअर असते मॅक्सिमम, जिथे क्युटिकल असते तिथे. ठीक आहे, epidermis of the host cell. The mainly infect the epidermis of the host cellच्या epidermisला कॉज करतो. After causing mechanical damage to the cell wall. ठीक आहे, पहिले मेकॅनिकल डॅमेज कोणाला होईल? सेल वॉलला आणि नंतर तो इपिडर्मिस. सेल वॉलला डॅमेज झाला आणि इपिडर्मिस पर्यंत आला तेव्हाच आपल्याला कळतं. बाहेरून बघून तेव्हाच कळेल तुम्हाला. कळत नाही. ठीक आहे, पहिले कशाला? सेल वॉलला डॅमेज करेल आणि तो पुढे प्रोग्रेस होईल इपिडर्मिस. क्लिअर आहे इथपर्यंत? क्लिअर आहे, नाही क्लिअर? ठीक आहे, तर कॅरेक्टरिस्टिक फीचर जे आहे व्हायरसचे ते आपल्या कामाचे नाही. ठीक आहे, व्हायरसचे काय कॅरेक्टरिस्टिक फीचर आहेत ते आपल्या कामाचे नाही, बट तरी पण आपण शॉर्ट मध्ये बघूया. ठीक आहे, कारण जेव्हा तुम्ही स्ट्रक्चर एक्सप्लेन करता तर जेव्हा स्ट्रक्चर एक्सप्लेन करताना तुम्हाला हे हेल्प करू शकतं. ठीक आहे, व्हायरस मध्ये काय? व्हायरस कंटेन ओनली RNA, जेनेटिक मटेरियल ओनली RNA. These are known to be smaller in size and infect only the plants. फक्त प्लांटला इन्फेक्ट करतात smaller in size. These are among the smallest known agent causing infectious disease. आता बघा, आपण याला व्हायरस का म्हटलं? पहिले व्हायरस माहिती होते. ठीक आहे, व्हायरस नंतर व्हायरस होतात. असं वाटलं की काहीतरी डिसीज कॉज करतात, बट ते व्हायरस सारखं आहे का? नाही. म्हणून आपण त्याला काय म्हटलं? व्हायरॉइड्स, म्हणजे व्हायरस सारखा असणारा एजंट. ठीक आहे, म्हणून आपण त्याला व्हायरस. तर आता हे व्हायरस एवढं नव्हतं आणि व्हायरस मध्ये नाही डिफरन्स. ठीक आहे, पर्यंत क्लिअर आहे? त्याच्यानंतर आता व्हायरस आर द स्पीसीज ऑफ न्यूक्लिक ऍसिड विथ रिलेटिव्हली लो मॉलिक्युलर वेट अँड युनिक स्ट्रक्चर. म्हणजे हे काय? स्पीसीज ऑफ द न्यूक्लिक ऍसिड. न्यूक्लिक ऍसिड कुठले? आपलं फक्त RNA. ठीक आहे, विथ रिलेटिव्हली लो मॉलिक्युलर आणि युनिक स्ट्रक्चर, कारण साईज लहान आहे आणि त्याचं मॉलिक्युलर वेटिंग कमीच आहे ऑब्वियसली. ठीक आहे, आणि युनिक स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर युनिक आहे. दे रिप्रोड्यूस विदिन दी होस्ट सेल.
विच दे अफेक्ट, ठीक आहे, ज्या होस्टला ते अफेक्ट करतील तिथे रिप्रोडक्शन. आणि इट इज बट ऑब्वियस व्हायरस सारखाच मेकॅनिझम आहे. व्हायरस मध्ये आपण ते बघितलं की ज्या होस्टला जो इम्पॅक्ट करतो तिथेच तो रेप्लिकेट करतो. अँड द अफेक्ट अँड कॉज व्हेरिएशन इन देअर कॉजिंग डेथ. त्याच्यात काय होतं, विच दे अफेक्ट अँड कॉज व्हेरिएशन इन देअर कॉजिंग डेथ. त्याच्यामुळे त्याच्यात काय कॉज करतो, तो डेथ कॉज करतो. त्याच्यात पहिले काय होईल, व्हेरिएशन दिसतील आणि नंतर एक्स्ट्रीम लेवल जेव्हा व्हायरसचा लोड खूप जास्त होईल तेव्हा काय होईल, त्याची डेथ. Viruses are mainly classified into two families, namely Postiviridae, Viridae, ठीक आहे. जसं तिथे विरिडी होते, इथे काय व्हायरडी, ठीक आहे. त्याच्यानंतर न्यूक्लियर व्हायरड आणि औसिनोव्हायरडी, दॅट इज क्लोरोप्लास्टिक व्हायरस. म्हणजे मेनली क्लोरोप्लास्ट मध्ये त्याचं मेकॅनिझम आहे किंवा मग न्यूक्लियस मध्ये आहे. त्याच्यावरून त्याचे आपण काय केले, डिस्टिंक्शन केलेले आहे. जर ते न्यूक्लियस मध्ये असेल त्याला आपण काय म्हणतोय, पॉझिटिव्ह आणि जर ते क्लोरोप्लास्ट मध्ये असेल तर औसिनोव्हायरडी, ठीक आहे. तर त्याच्यावरून आपण डिफरन्शिएशन केलेलं आहे, ठीक आहे. तर व्हायरसचा जे ग्रुप आहे इंट्रासेल्युलर मॅनर, ठीक आहे. इंट्रासेल्युलर आणि इंटरसेल्युलर मधला फरक पाहिजे, इंट्रा आणि इंटर मधला फरक पाहिजे. इंट्रा कॉलेजिएट कॉम्पिटिशन, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन ऐकलंय? हा, इंट्रासेल्युलर इंटरसेल्युलर ऐकलंय? काय होतं इंट्रा म्हणजे काय? इंट्रा म्हणजे इंट्रा आणि इंटर सांगा, फक्त सांगा. नाही की इंटर मध्ये ठीक आहे, मी सांगता येते की काय म्हणतात, म्हणजे इंटरस्कूल कॉम्पिटिशन असते आणि इंटरस्कूल हे सगळं तू उलट सांगितलं, ठीक आहे. बघा, इंट्रा म्हणजे आतमध्ये, ठीक आहे, इनसाइड, ठीक आहे. इंट्रा म्हणजे इंट्रासेल्युलर म्हणजे या सेल मध्ये, ठीक आहे, एका सेल मध्ये रेप्लिकेशन होते, एका सेल. इंटरसेल्युलर म्हणजे दोन सेलच्या मध्ये, ठीक आहे. या दोन सेलच्या मध्ये याला काय म्हणतो आपण, इंटर कॉलेजिएट कॉम्पिटिशन म्हणजे दोन कॉलेजचे कॉम्पिटिशन असते किंवा भरपूर सर्व कॉलेज, समजलं. आणि इंट्रा म्हणजे त्याच्या आतमध्ये कॉलेज मधले डिफरंट सेक्शन, आर्ट, कॉमर्स, सायन्स, जसे तुम्ही सेक्शन पाळाल फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, दॅट इज इंट्रा, समजलं. इथे काय म्हटलं, व्हायरस आर सेड टू मूव्ह इन अन इंट्रासेल्युलर मॅनर, ठीक आहे. इंटरसेल्युलर काय, सेल टू सेल थ्रू दी प्लाझ्मोडेस्माटा. म्हणजे इंट्रासेल्युलर मॅनर म्हणजे कसं बघा, इंटरसेल्युलर जर म्हटलं असतं तर तो या दोन सेलच्या मधून गेला, समजलं. या दोन सेलच्या मधून तो ट्रॅव्हल झाला असता. पण यांचं काय म्हणणं आहे, व्हायरस कसे रिप्लिकेट होतात, हे दोन सेल आहेत, समजलं. या दोन सेलच्या मध्ये जर रिप्लिकेट होत असतील तरी इथून आणि प्लाझ्मोडेस्माटा म्हणजे दोन, जेव्हा तुम्ही सेलचं स्ट्रक्चर स्टडी करता तुम्हाला लक्षात येईल त्या दोन सेलच्या मध्ये जे स्ट्रक्चर असतं प्लाझ्मोडेस्माटा, ठीक आहे. सेल वॉलचं जेव्हा स्ट्रक्चर तुम्ही स्टडी करा, प्रायमरी सेल वॉल, सेकंडरी सेल वॉल, प्लाझ्मोडेस्माटा, जेव्हा आपण ते बघू, ठीक आहे. पण आता हे लक्षात ठेवा की या दोघांच्या मधून तो जातो, दॅट इज नोन एज, कसा मग तो इंट्रासेल्युलर, म्हणजे एका सेल मधून दुसरा, तो सेल मधून आहे. इंटर म्हणजे काय, त्याच्या दोघांच्या मधून असतात, समजलं. म्हणजे असं होतं का तो, दॅट इज इंट्रासेल्युलर खूप प्लाझ्मोडेस्माटा अँड लॉंग डिस्टन्स टू दी फ्लोएम. आणि लॉंग डिस्टन्स वर जर जायचं असेल तर मग तो कसा जाईल, फ्लोएमच्या मध्ये. फ्लोएम समज, फ्लोएम म्हणजे देयर आर टू सॅप्स, दोन वेगवेगळ्या प्रकारचे मेकॅनिझम प्लांट हे असतात, ठीक आहे. देयर आर टू स्ट्रँड्स आपण म्हणू शकतो, ठीक आहे. कुठले स्ट्रँड्स, एक झायलम आणि दुसरा फ्लोएम. झायलम काय कॅरी करतं, वॉटर आणि फक्त वॉटर. काय हे वॉटर 6वी 8, 9, 10 मध्ये तुमचं नॉलेज अपग्रेड झालं असेल असं मला वाटतं. हा वॉटर अँड न्यूट्रिएंट, ठीक आहे. मग त्याला काय म्हणतो आपण, सॅप, ठीक आहे. वॉटर प्लस न्यूट्रिएंट, ठीक आहे. तर दॅट इज वॉटर अँड मिनरल्स. त्याला काय म्हणतो आपण, वॉटर अँड मिनरल्स. पाण्यात जे मिळलेले जे न्यूट्रिएंट्स असतात त्याला आपण काय म्हणतो, मिनरल्स. जसं वेगवेगळे एलिमेंट्स असतात, ठीक आहे. दोन मोठ्या आणि फ्लोएम थ्रू काय ट्रान्सपोर्ट करतो आपण, फूड काय ट्रान्सपोर्ट करतो, ठीक आहे. तर व्हायरसचे डिसीजेस वगैरे बघायचं काही काम आहे काय नाही. आता व्हायरसचे मला डायग्राम काढावी लागेल, काढावी लागेल का नाही काढावं लागेल, ठीक आहे. पण यांनी व्हायरसची इमेज दिलेली आहे का,
आपल्याला फक्त व्हायरसची काय बघावं लागणार आहे इमेज हे आहे सिंगल स्टँडर्ड सर्कल त्याच्यानंतर सिंगल स्टँडर्ड सर्कलचे डिफरंट काय आहे ब्रांच व्हायरस एवढ्या डिटेल मध्ये तुम्हाला तुमच्या सिलेबसला नाही ठीक आहे मॅथ्स क्लासच्या तुमच्या सिलेबस मध्ये एवढ्या सगळ्या डिटेल्स खूप छोटा दिसतो त्याच्यामुळे अनेक ठिकाणी त्याच्या डायग्राम मेन्शन केलेला नाही ठीक आहे बट आपण फिगर डायग्राम दाखवता डायग्राम एज सच मिळणार नाही असं मला वाटतं कारण त्याला फक्त असं बीडच्या फॉर्म मध्ये किंवा बीडच्या फॉर्म मध्ये किंवा अशा फॉर्म मध्ये सर्क्युलर अरेंजच्या फॉर्म मध्ये त्यांना रिप्रेझेंट केलं जातं ठीक आहे बट आता टिपिकल त्याचं स्ट्रक्चर डायग्राम मध्ये जर आपण बघितलं नाही हे बघा हे असं व्हायरसला याने रिप्रेझेंट स्टँडर्ड स्ट्रक्चर ब्रांच टाइप व्हायरस स्ट्रक्चर आणि मी असेही काढू शकता म्हणजे सर्क्युलरही काढू शकता किंवा हे त्यांनी जसं दिलंय ठीक आहे इथे यांनी ते दिलेलं नाही बट आपण बघूया त्याच्यात ठीक आहे की व्हायरसचे स्ट्रक्चर आपण कसं दाखवू शकतो तुम्ही सिंपल फॉर्मॅट मध्ये त्याला दाखवू शकता तुम्हाला एखादी डायग्राम देईल की जे ड्रॉएबल राहील ठीक आहे हे असं मेजरली असंच दाखवतात काय स्टँड दाखवलंय ना ठीक आहे या फॉर्म मध्ये हे दाखवतो दिसतंय ते व्हायरस ठीक आहे तुम्ही या फॉर्म मध्ये याला दाखवू शकता डायग्राम इंजेक्शन consist of only RNA ठीक आहे यांनी पण अशा डायग्राम दाखवले आहेत
कारण की ते खूप स्मॉल असतात. जनरली सिंगल स्टँडर्ड सर्कल रॉड टाइप वायरलेट स्ट्रक्चर आणि ब्रांच टाइप वायरलेट स्ट्रक्चर या दोन्हीचे टाइप्स आहेत. बट तुम्ही फक्त रॉड टाइप काढलं तरी चालेल. ठीक आहे. असं तुम्ही सांगू शकता की सिंगल स्टँडर्ड सर्कल रॉड टाइप वायरलेट स्ट्रक्चर हे तुम्ही असं मेन्शन करू शकता. समजलं? तर हे आहेत तुमचे बेसिक क्लासिफिकेशन ऑफ दी वायरलेट. तर आता याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रियॉन्स. तर लेक्चर आहे पुन्हा काय लेक्चर हेरीचं आहे. कोणी आला की बघू नये बरं. नाही तर मॅडमला विचार सर घेता म्हणताय तिकडून होता तिकडून 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 सर किती वेळ घेणार? एक 15-20 मिनिटं. सर ह्या एवढे मी थर्ड इयरचं कंटिन्यू करायला असतं. बरं चालेल. हो 12:30 पर्यंत येऊ शकता. हो हो तुम्ही 12:30 येईल. अर्धा तास चालेल. ठीक आहे. आता आपण काय बघूया प्रियॉन्स. ठीक आहे. वायरलेट झाले तर आपल्याला वायरलेटचा डायग्राम पण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे प्रियॉन्स. तर प्रियॉन्स मध्ये सर्वात इम्पॉर्टंट जो आपला टॉपिक आहे. तर आता वायरलेट बघितलं बघा. याला वायरलेट का म्हटलं आपण कारण की आपण त्याचे डिफरंट ऍस्पेक्ट तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आता आपण बघतो प्रियॉन्स. तर त्याच्या नावातच त्याचं हे आहे की प्रियॉन्स त्याला का म्हटलं जातं. ठीक आहे. त्याला आपण प्रियॉन्स का म्हणतो हे त्याच्या नेम मध्ये. ठीक आहे. हे त्याच्या नावातच आपण सांगितलेलं आहे की त्याला प्रियॉन का म्हणतो. आपल्याला काय फक्त प्रियॉनचं स्ट्रक्चर. ठीक आहे. आपल्याला काय प्रियॉनचं फक्त स्ट्रक्चर. आपल्या सिलेबस मध्ये काय फक्त प्रियॉन्सचं फक्त प्रियॉन्सचं काय पहिले याचे डेफिनेशन किंवा इंट्रोडक्शन बघून घ्या. बघा प्रियॉन्सला आपण जेव्हा क्लासिफाय केलं. ठीक आहे. किंवा प्रियॉन्सला जेव्हा आपण म्हटलं की प्रियॉन्स काय आहे. ठीक आहे. प्रियॉन्स काय आहे जेव्हा आपण म्हणतो ना तर तेव्हा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की प्रियॉन्स हे नेम कुठून आहे. ठीक आहे. प्रियॉन्सला जर तुम्ही क्लासिफाय करतो म्हणतो ते कसं आहे प्री प्लस आयन्स. ठीक आहे. म्हणजे प्रियॉन्स. तर जेव्हा जे सबएटॉमिक पार्टिकल्स असतात त्याला आपण सफिक्स लावतो. काय कटायन अनायन सर्व जे सबएटॉमिक पार्टिकल म्हणजे जे छोट्या साईजचे असतात त्याला आपण काय म्हणतो आयन्स. ठीक आहे. कटायन झालं अनायन झालं त्याच्यानंतर डिफरंट सबएटॉमिक पार्टिकल्स त्यांना आपण आयन्स कुठले घ्या म्हणजे भरपूर उदाहरण. तर तुम्ही आयन्स हा काय वापरू शकता सफिक्स. तर आयन्स हा जर सफिक्स आहे. मग आता प्री कुठून आलं तर प्री मीन्स आतापर्यंत आपण जे बघितलं म्हणजे इट इज मिरॅक्युलस. जर तुम्ही याची स्टोरी बघितली तर काय आतापर्यंत आपण कुठले बघितले डीएनए म्हणजे जे डिसीज कॉज करतात ते काय बघितलं. सगळ्यात पहिले आपण बॅक्टेरिया नंतर व्हायरसेस नंतर व्हायरस. प्रत्येकात काय जेनेटिक मटेरियल नाही न्यूक्लियस नाही जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. व्हायरस मध्ये कुठे न्यूक्लिक ऍसिड म्हणजे काय जेनेटिक मटेरियल आहे ते काय आहे आयदर न्यूक्लिक ऍसिड आहे म्हणजे काय डीएनए आहे और आयदर आरएनए आहे. दोन पैकी काहीतरी. ठीक आहे. तर मग दोन पैकी काहीतरी आहे. पण प्रियॉन्स जे आहे प्रियॉन्स आर दी एक्सेप्शन्स. प्रियॉन्स हे काय आहे एक्सेप्शन्स आहेत. प्रियॉन्स मध्ये जेनेटिक मटेरियल डीएनए किंवा आरएनए नाही.
हे काय फक्त प्रोटीनेशियस इन्फेक्शियस पार्टिकल्स तुम्हाला काय म्हणतो आपण PR स्टँड्स फॉर प्रोटीन PR स्टँड्स फॉर प्रोटीन I स्टँड्स फॉर इन्फेक्शियस ठीक है PR स्टँड्स फॉर प्रोटीन I स्टँड्स फॉर इन्फेक्शियस म्हणजे प्रोटीनेशियस हा झाला PR प्रोटीनेशियस I स्टँड्स फॉर इन्फेक्शियस आणि प्लस आयन्स पियॉन्स ओएन्स ठीक है समझ दीज आर कॉल्ड प्लस सब एटॉमिक ठीक है समजलं तर हे असं याचं नावाचं ओरिजिन झालेलं आहे ठीक आहे प्रियन्स आर द इन्फेक्शियस एजंट प्रायमरी कंपोज ऑफ abnormally फोल्डेड प्रोटीन्स आणखी एक गोष्ट लक्षात घ्या की जे नॉर्मल फोल्डिंग्स असते प्रियन्स कॅरेक्टरिस्टिक फीचर जर सेल्युलर लेवलवर किंवा सब एटॉमिक लेवलवर बघायचं झालं तर हे जे आहे हे असे पार्टिकल्स आहेत जे कसे आहेत इरेग्युलरली फोल्डेड आहेत किंवा abnormally फोल्डेड आहेत जसा नॉर्मली फोल्डिंग्स पाहिजे तसे फोल्डिंग्स तुम्हाला याच्यात दिसणार नाही सो दीज आर द abnormally फोल्डेड प्रोटीन्स ठीक आहे अनलाइक द अदर पॅथोजन्स सच एज बॅक्टेरिया व्हायरसेस प्रियन्स लाइक द न्यूक्लिक ऍसिड आहेत काय नाही DNA किंवा मेकिंग देम युनिक इन स्पेक्ट्रम ऑफ द इन्फेक्शियस एजंट्स याला काय म्हणतो आपण इन्फेक्शियस एजंट्स मध्ये हे युनिक आहे ठीक आहे सो दीज आर द युनिक इन द स्पेक्ट्रम ऑफ इन्फेक्शियस अरे तर हे काय आहे सर दीज आर दी बॅक्टेरिया अँटी